तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मुसळधार पाऊस. जसं की मंडळी तुम्हाला माहीत आहे, आता बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. त्याचबरोबर मंडळी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जसं की तुम्हाला सांगायचं झालं तर आपली गाई म्हणा, वासरे म्हणा, यांचे देखील बऱ्या प्रमाणात बळी देखील गेले. त्याबद्दलच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मोठी घोषणा केली आहे की मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाचे ताबडतोब पंचनामे करावे. तर मंडळी, हे पंचनामे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन असतो. चला तर मंडळी, उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरू करूया. जसे की मंडळी तुम्ही इथं वर टायटल दिलेलं पाहू शकता की मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत असे आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मंडळी, ही जी माहिती आहे ही माहिती महासंवाद महाराष्ट्र शासन ह्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली. तर मंडळी, नेमके याच्यामध्ये काय काय मोठ्या घोषणा केल्या आहेत, काय काय नेमक्या मोठ्या घोषणा सांगितल्या आहेत तेच आपण खालच्या या व्हिडिओमध्ये पाहू. जसं की मंडळी तुम्ही तर पाहू शकता की विशेषतः 3 मुंबई दिनांक 3 तारखेला ही जी माहिती आहे मंडळी प्रसिद्ध करण्यात आली. त्याचबरोबर मंडळी, नेमकं या माहितीमध्ये असलेलं आहे की मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. म्हणजे मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं आहे की मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर मंडळी, मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कारवाई त्वरित करण्यात यावी असे आदेश, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मंडळी, आता नेमके कोणकोणते पंचनामे करण्यात येणार आहेत तेच आपण खाली पाहूया. नेमके कशाचे पंचनामे ह्यामध्ये करायचे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत ते आपण खाली पाहूया. जसं की मंडळी तुम्ही खाली पाहू शकता, पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, त्वरित पंचनामे करण्यात यावे. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक ते सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्यात यावी असे आदेश व उपलब्ध करून द्यावे अशा सूचना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेत. म्हणजे पिकांचे नुकसान जसे घरांची पडझड, पशुंची अशा सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मंडळी, आपण खाली पाहणार आहेत की नेमक्या कशा पद्धतीची पंचनामे केल्यानंतर कशा पद्धतीची मदत देखील मिळू शकते ते आपण खाली पाहूया. जसं की मंडळी तुम्ही इथं खाली आल्यावर देखील पाहू शकता की विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आदी या सर्वांना त्यांची कामे योग्यरित्या पार करावे अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मंडळी तुम्ही खाली आल्यावर देखील पाहू शकता की आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास खुला ठेवा, म्हणजे 24 तास हा सुरू ठेवा. त्याचबरोबर मंडळी, मदत व पुनर्वसनाचे नियंत्रण करावे. स्थलांतर केलेल्या लोकांनी चांगल्या दर्जाचे तात्पुरते निवारण उभे करावे. त्यांना ज्यांचे स्थलांतर केले त्यांना चांगल्या दर्जाचे कपडे द्यावे, त्यांना चांगल्या दर्जाचे अन्न व्यवस्थापन, पाणी, औषधे इत्यादी जीवनावश्यक औषध ताबडतोब पुरवठा करावा असे आदेश माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. तसेच मंडळी, त्याबरोबर पाटबंधारे विभाग, हवामान खाते यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना आवश्यक त्या माहिती त्वरित प्राप्त करावी. अपघातग्रस्त लोकांना मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन नंबर, कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांना सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयासंदर्भात स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ते निर्णय घ्यावे. त्याचबरोबर मंडळी, पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणांतील पाणी पातळी, स्थलांतरित लोकांची संख्या, झालेल्या नुकसानीची माहिती, म्हणजे सगळ्यांची माहिती ह्यांनी वेळोवेळी सादर करावी असे आदेश देखील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. कोणकोणते नेमके पंचनामे करावे, काय काय माहिती त्यांना तात्काळ पुरावे असे सर्व आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे किती प्रमाणात पाऊस झाला आहे आणि कशा प्रकारात पाऊस झाला आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.